पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः तो उत्तरेच्या दिशा मागी जैसी गणपती लागी जिताय लागी वेगी येत सोमार्गी देवकी जला गौरी पुत्र गणराय कौशल्या पुत्र रामराय अंजना माईचे लाडके असे असणारे सुपुत्र हनुमंतराय यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी गुणी वाचक ज्ञानी सूचक आणि श्रोते सज्जन मायबाप तुमच्याही चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो आणि ही आपली जी वनवासी मंडळी आहे यांच्याही चरणावर कोटी कोटी नमन या ठिकाणी करतो आणि कथेकडे वळतो. कारण आता 6:15 वाजून गेलेले आहेत आणि आपल्याला 125 वेळा आणखी बाकी येतात. म्हणून आपल्या धावत्या वेगात जशी सेवा करण्याचा जशी सेवा घडेल करता येईल अशा पद्धतीने आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी हनुमंतराय असं असताना उत्तर दिशेने येत होते आणि येत असताना ते म्हणजे काय लाल होत असं असणारे गोळांवर त्या ठिकाणी दिसलंय आणि ते पाहिल्यावर काय आधी चालवाडी सारखी बरं जवळ देखुल्या वाढत बाळच येतच येणं पळाले त्या ठिकाणी असं असताना अगोदरच हनुमंतराय दिसावा आहे मोठ्याच्या मोठं रूप आहे आणि वज्र असं असणारे शरीर आहे आणि तेच हनुमंतराय त्या ठिकाणी पर्वत घेऊन येत आहे आणि मोठ्याच्या मोठे रूप त्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर भयानक रूप दिसलं. 11 विक्रम दिसलं आणि दिसल्यावर समुद्राची तीरे त्या ठिकाणी एवढे 11 विक्राय रूप पाहिल्याच्या नंतर वानराची स्थिती कशी झाली भिवून लागलेले आहेत. काही म्हणले काही लपून बसले काही झाडावर गेलेले काही पर्वतावर गेले मग काही म्हणले काही अशा त्यांच्या रामप्रभूच्या मागे गेले गेले एवढी धगधग सुरू झाली शूरवीर होते म्हणजे काही नाही झाडे घेतलेले काही पर्वत घेतलेले आणि युद्ध करण्यासाठी धावले रामप्रभूने राहणार आहे धनुष्य हातामध्ये घेतले आणि धनुष्याला बाण लावलाय लावल्यावर माझे वचन त्या ठिकाणी अंगाल होता बिभीषण होता सुग्रीव होता हे सर्व म्हणू लागले आमचं एकदा ऐका आम्ही तुम्ही काय करा सर्वजण सांभाळा जे कोणी माया येत आहे त्याचं मी म्हणलं काय बाण करून छेदन करतो श्रीराम बोलल्यावर
एवढं प्रेम त्या प्रेमा खातीर त्या ठिकाणी मी डुबून गेलो मला काही कळालं नाही असे हनुमंतराय त्या ठिकाणी बोलत आहे भरताचे जीवित धन्य भरताचे आचरित भरताचे व्रत रामसेवित सर्वदा धन्य धन्य त्याची राम भगवती परायण सदा रामायण श्रवण अर्चन सदा रामाचे कारण अशा प्रकारे आमचे भरत होते धन्य भरत काय जीवन भरताचं त्या भरताचं असं असणारं आचरण आहे असे हनुमंतराय म्हणून त्याला म्हणू लागले धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे धन्य असं असणारे भरत आहे भजन धन्य प्रेम धन्य जीवन धन्य कुळ धन्य श्री धन्य सर्व धन्य आहे धन्य भरताचा नाव धन्य भरताचा इथे धन्य भरता धन्य भरताचा भाव आहे आवडी भावार्थ नामे गेला रघुनाथ भक्ते गेले नामे गेले देवत्त मुख्य परमार्थ या नाव कारण म्हणलं काय या ठिकाणी भाव होता कोणाकडे हनुमंतरायकर आणि भाव असल्यामुळं त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी नंदीग्रामामध्ये सर्व भाव त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे हे दृश्य हनुमंतरायांनी पाहिलं आणि तिथलचं वाखाण या ठिकाणी रघुनाथाजवळ करू लागले धन्यवादाचा भाव धन्य भरताचा इतर धन्यवादाचा सिद्धार्थ धन्यवादाचा भाव आहे धन्य भरताचा इतर असे हनुमंत करू लागले धन्य भरताचे धन्य फिरवू समाराली कर राम धन्य भरताचं शील कोण सर्व सत्तर धन्य भरत राम प्रेमाने भरा भरत रामे कोदला भरत श्रीरामे झाला सभाय भरला श्रीराम कार्य म्हणले काय भरत श्रीरामामध्ये भरून गेलेला आहे राममय झालेला आहे रामच त्या ठिकाणी झाले म्हणतात भरत देवपुरी रामामध्ये भगवते भरत भावने त्या ठिकाणी असं असणारे माझं नयन व्यापले कारण त्या ठिकाणी रामच दिसला ऐकता भरत कथा निरूपणा जय जवनी पोटले श्रवणा नभ लागले शब्दाय मन अनाहात गण लागले हनुमंतरायांनी भरताचं वाखाण त्या कुठे गेले रामप्रभूजवळ गेले आणि रामप्रभूला वाटले की या ठिकाणी भरत झालाय आणि भरत आलाय म्हणून बाकीची जी वानर सेना होती सर्वांना त्या ठिकाणी हनुमंत कोण दिसू लागला भरत मग भरत दिसल्यावर काय झालं साधता भरत प्रेम बोली रघुनाथासाठी वसंती आले तरी दरी बोली सप्रेमावरी म्हणतात रसाची रस गोडी चाखत असताना रसना रसाते वसंती एकदा जर माणसाला एखादी जर चव लागली तर माणसाला खावाच वाटते कारण आपण रात्री एक मोतीचूर लाडू खाल्ला तर आपल्याला पुन्हा वाटू लागले पुन्हा वाटून पुन्हा खाव फिरायला वाढले काय वाढले दोन तीनदा वाढ पण या ठिकाणी जसं एकदा जर नाम या आपल्या जिल्ह्यावर जरी घेतलं वाच्यामध्ये जर घेतलं आणि एकदा जर गोडी लागली तर म्हणले काय अशा ठिकाणी रसना रसाते ओसंडी कारण त्या ठिकाणी नाम घ्यावं पडते अशी स्थिती त्या ठिकाणी त्यांची झाली भरत मध्ये गंगा झाले विसरे गंगावद झाले कोंडला परमान प्रेम मकरंद भरताचा हनुमंतरायांनी भरत पाहिल्याच्या नंतर श्रोते सज्जन मागो त्या ठिकाणी भरत नाम चिंतन करत होता याच्यात नवल नाही त्या ठिकाणी झाडे म्हणले काय नाम चिंतन करत होते त्या ठिकाणचा परिसर राममय झाला होता नवे नवे त्या ठिकाणी दगड सुद्धा राम राम म्हणू लागलेले होतं असा भाव भावा त्या ठिकाणची वारा सुद्धा म्हणले काय असा असणारा राम झाला होता आणि श्वास सुद्धा त्यांचा राम झालाय असं या ठिकाणी स्पर्शतांगी प्रेमे वायू त्या ठिकाणी हनुमंतराय त्या ठिकाणी उभे राहिले आणि राहिल्याच्या नंतर भरताच्या अंगा
रामापा डोकरे स्टेजकडे या. भरत प्रेमाने भरत जंगल बायको बाबूकडे चंचलता हरपले विसरला रे प्रेम भावे. त्या ठिकाणी त्यांचा निषेध झाला म्हणले राम असे या ठिकाणी सांगू नाते रे गाले नाते गाले त्याने नाते भरता भरत भरत जाते पिसे कभी पण नाते रे. त्या ठिकाणी असं ऐकणाऱ्या भरत हा भरत पण विसरून गेलेला आहे आणि हनुमंत पण विसरून गेलेत. मग भरत आकर्षिणी वृत्ती मावळी उभया स्मृती कैसा राग कैसा मारुती उर्मिलापती स्वरे कोणा
आणि स्तब्ध झाल्याच्या नंतर सर्व मौन पडले, एकही त्या ठिकाणी बोलला. मग तेवढ्यामध्ये असं असणारं शरणांगण विभीषण भगवंताच्या नामामध्ये असं असणारे विरक्त होते. म्हणून विभीषण साहेब असल्यामुळं त्या ठिकाणी रघुनंदनाला बोलवण्यात गेलं. हे रघुनंदना, या ठिकाणी हे भरत नाही, हे हनुमंत आहे असं बोलल्यावर
लक्ष्मण वयाच्या जखमेवर टाकली पण त्या औषधीचा काही उपयोग झाला नाही. मग काय झालं? सुषेण वैद्य त्या ठिकाणी म्हणून लागलेला आहे BAMS केलं, MD केली, एवढ्या डिग्र्या प्राप्त केल्या. पण एवढ्या डिग्र्या प्राप्त करून मला जेवढं माहित आहे तेवढं मी या ठिकाणी केलंय. रसायन जेवढं करायचं होतं तेवढं केलंय. अनुप्रमाण जेवढं प्रमाण लागतंय तेवढ्या प्रमाणामध्ये मी औषधी घेतली, घोटली, कुटली आणि त्याचा रस काढलाय आणि तो लक्ष्मण वयाच्या जखमेवर टाकलाय. पण याचा काही उपयोग झाला काय झाला असेल नेमकं असा विचार सुषेण वैद्य त्या ठिकाणी करू लागला. सांग नेमकं काय झालं मला बुद्धी दे असे सुषेण वैद्य त्या ठिकाणी बोलू लागले. चतुर चित्त चिंतामणी चुडामणी अशा असणारे हनुमंतराव आणि सुषेण वैद्याकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी हनुमंतराव हसू लागले आणि हसून सुषेण वैद्याला या ठिकाणी काय बोलतात? सुषेणा चितनाशी मत ज्याची शास्त्राची शास्त्रार्थ जोगिनी वेदांत कृष्ण सनात ज्याची लागली. हनुमंतराव त्या ठिकाणी सुषेण वैद्याला सांगू लागले अरे सुषेणा तू चुकलायस. काय म्हणू लागले? 6 शास्त्र 8 पुराण 4 वेद या ठिकाणी भक्त भगवंताचं गुणगान गातात आणि सर्वांचा सार असा असणारा नाव आहे आणि हेच नाम या ठिकाणी तू चुकलाय असे हनुमंतराय सुषेण वैद्याला म्हणू लागले. अरे बाबा या ठिकाणी जेवढे जेवढे म्हणले काय पुराणामध्ये असेल, कथेमध्ये असेल, श्रवणामध्ये असेल, कीर्तनात असेल, फक्त भगवंताचं नाव आहे हेच चुकलंय. त्या विषयाने अरे बाबा या ठिकाणी सर्वस्व तू घालून बसलाय. अरे बाबा या ठिकाणी रघुनंदन आहे तुझ्या जवळ आहे, तुझा आहे तुझ्या पाशी तरी तू जागा भुलवाशी असे हनुमंतराव त्या ठिकाणी बोलू लागले.
रघुनंदनाजवळ जाय, पायाचं तीर्थ घे, पाया पड आणि तीर्थ घेऊन त्या औषधीमध्ये टाक. मग काय होईल? औषधी रसा माझी देख, वेगी घालून चरणोदक, रसदी ताई कायिक, सकळ दुःख निरसन. भगवंताच्या चरणाचं तीर्थ तू घे आणि त्या रसायनामध्ये टाक आणि तेच म्हणले काय लक्ष्मण भैयाच्या जखमेवर टाक आणि टाकल्याच्या नंतर त्याचा काय म्हणले परिणाम होतो तो काय अशा हनुमंत या ठिकाणी गौबा काका सांगतात की हे जे म्हणले अमृत आहे अमृत, याच्याही पेक्षा गोड काय नाव आहे आणि हे नामामृत असं असणार. हे जर तीर्थ घेतलं तर लक्ष्मण भैया उठल्याशिवाय आणि अरे बाबा या ठिकाणी तू त्याच्यामध्ये चाललाय, तुला वाटलं की मी खूप शिक्षण घेतलंय, मी डिग्र्या प्राप्त केल्या म्हणून म्हणले तू अहंकारामध्ये गेला आणि इकडे उडून गेला. सिद्धाशी सिद्धीला बहुधा अभिमान उठल्यावर चित्तात योगी गेले तर देतात सर्वताची सोशिले. आनंदराय स्वतः म्हणतात मलाही अहंकार झालता, सीतेचा शोध लावण्यासाठी गेलो पण म्हणले सीतेचा शोधच लागला, मला अहंकार झाला, मला खूप कष्ट झाले असे हनुमंत बोलू लागले. सर्व दुःखाच्या पदा अपराजा प्रदाता, सर्वदा सर्वदा दुःख बाळाचे दिली. आनंदरायाच्या मुखाविंदात शब्द बाहेर पडले. हे सुषमा, ज्या वेळेस प्रल्हादाला जेवढं दुःख आले तेवढ्या दुःखाचं निवारण फक्त एका नामाने केले असे हनुमंतराय सुषमा वैद्याला बोलू लागले. हो देवा, प्रतिशास्त्रात तुझा विरोध झाला होता, चरणी ठेवून या माता चरणतीर्था मागावे. अरे बाबा, तुला अहंकार झाले, ते अहंकार सोडून दे, भगवंताच्या चरणाला तीर्थ घे असे हनुमंत बोलले. बुद्धी साधी आहे माझी. आणि देवाच्या चरणाचं तीर्थ घेतल्याच्या नंतर औषधीमध्ये टाकल्याच्या नंतर लक्ष्मण उठेल असे हनुमंत बोलू लागले. ऐकून कृतीचे वचन, संतोषला सुषण, केला देवाभिमान, तुझा पुरवला क्षमापर. अहंकाराची गोठी लागे सज्ञाना पाठी, न लागे अज्ञानाचे पाठी, झोंबे सज्ञानाचे कंठी, नाना संकटी नाचवी. कारण जे सज्ञान येतं त्यावेळेस म्हणले का अहंकार होत असतो, तसा अहंकार या ठिकाणी सुषण वैद्याला झालाय आणि सुषण वैद्याला त्या ठिकाणी मान्य केलाय. ते म्हणू लागले खरोखरच मी अहंकार केलाय, मी आता जातो भगवंताच्या चरणाला लागतो, पाणी घेतो, मग काय करतो मरकट सर्वता क्षमा करणे रघुनाथ, चरणी ठेवूया माता चरणतीर्था घेतले. सुषण वैद्य भगवंताकडे गेले, रामप्रभूकडे गेले आणि रघुनंदनाने म्हणू लागले मी मरकट आहे, मला काही कळालं नाही, मला क्षमा करा असं म्हणले. साष्टांग दंडामध्ये भगवंताच्या चरणावर घातला आणि भगवंताच्या चरणाचं तीर्थ सुषण वैद्याने घेतलं आणि घेतल्यावर औषधी पिता समवेत, खाई पिता समस्त, सौमित झाला सावचित, श्री रघुनाथ प्रसादे. सुषण वैद्याने चरण तीर्थ घेतले, औषधीमध्ये त्या रसायनामध्ये मिसळले आणि ती गोडली कुटली आणि त्याचा रस तयार करून विभीषणाच्या जखमेवर त्या ठिकाणी टाकली आणि टाकल्यावर त्याचा परिणाम काय झाला? तीर्थे प्रोक्षितास दिला, सत्वर उठिला सौमित्र, बाप कृपाळू रघुवीर, वानरबाळ हरिपहार. फुले वाटप केले सगळे. या ठिकाणी आज सुषण वैद्यानं तो रस
लक्ष्मण भैयाच्या त्या जखमेवर हृदय टाकला आणि टाकल्याच्या नंतर लक्ष्मण भैया त्या ठिकाणी सावध झाला आणि सावध झाल्याच्या नंतर राम नामाचा गजर त्या ठिकाणी झाला. जय श्रीराम. तुमचा निकाल प्रसादाची टोपली भरा. चहाच्या खोलीत एक प्रसादाची थैली. सवय येईल. पैसे नाही पडे मोबाईल किती आवाज थांबा, आता जाऊ नका. याच्यात आवाज आहे ना, याच्यात आवाज चालू आहे.